उसळ करण्यासाठी साहित्य पाहू. तर इथं पहा मी आपला मटार वाटाणा असतो तो रात्रभर भिजवला होता पावशेर. तर बटाटे आहेत, एक छोटा बटाटा असा. मी कुकरमध्ये 3 शिट्या काढून घेत आहे. थोडं पाणी घालते, मोडेल इतपत घालून घेते. बंद करून 3 शिट्या काढून घेऊ. पहा मी या ठिकाणी 3 शिट्या काढून घेतल्यात. आपला कुकरला असं शिजलं गेलं. बटाटाही शिजला गेलाय. वाटण करण्यासाठी साहित्य पाहू. ओलं खोबरं घेतले, थोडं कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, लसूण, थोडा खडा मसाला, धने, जिरं, पांढरे तीळ, तमालपत्र आणि दालचिनी हे मी फोडणीमध्ये वापरणार आहे. तर बाकीचं आपण वाटण करून घेऊ. कांदा थोडासा भाजला गेला. ओलं खोबरं घालून घेऊ. लसूण, धने, जिरे, पांढरे तीळ, आलं. आपल्याला मिश्रण भाजलं गेलं. गॅस बंद करून घेतो. गार करून घेऊ. गार झालेलं आहे, मिक्सरला लावून घेऊ. बारीक वाटून घेतले. कोथिंबीर आणि टोमॅटो पण घालून करून घेऊ. या कढईमध्ये आपण मसाला भाजून घेतला. यामध्येच मी तेल घातलं. तेल थोडं गरम झाल्यानंतर मोहरी, अर्धा चमचा मोहरी, कढीपत्ता, तयार वाटण घालून मसाला चांगला भाजून घेऊ. तेल सुटलं गेलं. वाटाणा बटाटा 3 शिट्या काढून घेतल्या की कुकरला. यामध्ये मी थोडासा बेसन घालून घेते. थोडंसं बेसनऐवजी तुम्ही तांदूळ पीठ पण वापरू शकता. लागत असेल तर गरम पाणी घालून घ्यावे. पहा मस्त अशी रस्सा भाजी आपली तयार आहे. गॅस कमी करून 5 मिनिटं ठेवू. तयार आहे. गॅस बंद करून घेते. हे पहा मी विसरले फोडणीमध्ये घालायचं होतं.